आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा मुलांना मधल्या वेळेमध्ये काहीतरी चटपटीत खाण्यासाठी जर आपल्याला बनवायचं असेल तर अगदी सोपा पर्याय आहे आणि अगदी झटपट आणि अगदी छान चविष्ट असं हे तयार होतं. तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असं आपला रवा ढोकळा म्हणू शकता किंवा अगदी रव्याचं छान चविष्ट असं सँडविच देखील आपण म्हणू शकतो. तर चला आपण ते कशा पद्धतीने बनवायचं ते बघूया. तर रवा ढोकळा बनवण्यासाठी सर्वात आधी काय करायचं, एक बाउल घ्यायचं. त्या बाउलमध्ये लगेच आपण बरोबर अगदी बारीक असा 1.5 कप रवा हा घेतला आहे. जर तुम्ही वाटीने मोजणार असाल तर 1.5 वाटी रवा घ्या. जर आपल्याकडे बारीक रवा नसेल तर मिक्सरला जाड रवा फिरून वापरला तरी काही हरकत नाही. बरोबर 1.5 कप रव्यासाठी बरोबर ह्यामध्ये आपण 1.5 कप अगदी आंबट असं ताक हे घेतले. तर ताक नसेल तर दह्याचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही. फक्त थोडं आंबट हे वापरा, जास्ती देखील आंबट घेऊ नका, त्यामुळे वास देखील येण्याची शक्यता असेल. आंबट दह्यामुळे काय होणार आहे, जे फर्मेंटेशन आहे रव्याचं अगदी छान ते होतं. आज आपण जास्ती वेळ फर्मेंट करणार नाही आहोत, म्हणून यामध्ये आपण जास्त आंबट दही वापरल्यामुळे काय होईल, लवकर ते फर्मेंट होईल आणि लगेचच त्याचे आपण ढोकळे हे बनवून घेऊ शकतो. तर काय करायचं, रवीच्या साहाय्याने किंवा एखाद्या चमच्याच्या साहाय्याने ह्या पद्धतीने रव्यामध्ये ते ताक व्यवस्थित मिक्स करायचं आणि जेवढं आपण जास्ती फेटू ना तेवढं छान लवकर हे फर्मेंट होईल. म्हणून मी 3 ते 4 मिनटं छान त्याला फेटून घेतलं आहे. त्यानंतर पुन्हा की यामध्ये आपण अर्धा कप मी ताक हे घातलं आहे, म्हणजे 1.5 कपसाठी बरोबर 2 कप आपल्याला ताकाची गरजही भासते. आज आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत, म्हणून फक्त ताकाचाच वापर केला आहे. त्यामुळे काय होईल, छान असं आपलं स्पंजी सॉफ्ट असा आपला ढोकळा हा तयार होतो. तर याला व्यवस्थित मिक्स करून झालं. त्यानंतर काय करायचं, यावरती झाकण ठेवून थोड्या वेळ याला आपण रेस्ट करून घेऊ. तर हे थोड्या वेळ रेस्ट करण्यासाठी तर यामध्ये आपण जो काही दुसरा एक हिरवा कलरचा लेअर तयार करून घेतला आहे मसालेदार, तो तयार करून घेऊया. त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. आवडीनुसार हिरवी मिरची कितपत तिखट हवे त्यानुसार 1 ते 2 इंचाचा आल्याचा तुकडा, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, अगदी भरपूर असं यामध्ये आपण आता बारीक चिरून घेतलेली अगदी स्वच्छ अशी कोथिंबीर, चटपटीत चव येण्यासाठी 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि 1 ते 2 चमचेभर आपण यामध्ये दही घालू. दही नसेल तर निंबूचा रस वापरला तरी काही हरकत नाही आणि आमचूर पावडरचा वापर केला तरी काही हरकत नाही. हे संपूर्ण घातल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून याचं छान फाईन अशी आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपण मिक्सरला याची परफेक्ट अशी पेस्ट तयार करून घेतली. जेवढं शक्य आहे तेवढं अगदी छान असं बारीक याचं वाटण तयार करून घ्यायचं. वाटण तयार करून झाल्यानंतर जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं होतं रव्याचं, त्यामधनं याच्यामध्ये 2 ते 3 पळी आपण तो मिश्रण टाकून घ्यायचं. तर 3 पळी मी यामध्ये मिश्रण टाकून घेतले. मिश्रण घातल्यानंतर पुन्हा या वाटण मिक्सरला बारीक फिरून घेणार, जेणेकरून रवा हा छान एकजीव त्यामध्ये होईल. तर अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालं आहे. जर तुमचं मिश्रण हे हिरव्या कलर झाला नसेल तर तुम्ही यामध्ये थोडासा फ्रूट कलरचा वापर केला तरी काही हरकत नाही, पण अगदी सहज कोथिंबीरचा देखील अगदी छान असा कलर यामध्ये तयार होतो. तर आपलं हे दुसरं देखील मिश्रण तयार झालं आहे. त्यानंतर ज्या भांड्यामध्ये तुम्ही हे ढोकळे बनवून घेणार असाल त्याला ह्या पद्धतीने ब्रशच्या सहाय्याने तेल हे लावून घ्या. हाताने लावून घेतलं तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपण ह्या भांड्याला आता प्लेटला तेल हे लावून घेतले. तेल लावून झाल्यानंतर याला साईडला ठेवून द्यायचं. साईडला ठेवल्यानंतर जे मिश्रण आपण 5 ते 10 मिनटं फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये लगेच पुन्हा आणखी चवीनुसार मीठ आणि थोडेसे आपण यात साखर देखील घालणार आहोत. साखर हे पूर्णपणे ऑप्शनली, जर तुम्हाला गोडपणा नको हवा असेल तर साखर नाही घातली तरी काही हरकत नाही. लगेचच नेहमीच आपलं रेग्युलर 1 चमचा तेल यामध्ये घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार. आता हे तेल लगेचच मिक्स होत नाही, म्हणून 2 ते 3 मिनटं आपल्याला छान याला रवीच्या साहाय्याने फेटून घ्यायचं. जसं आपण फेटू ना तसं अगदी छान आपलं जे बॅटर आहे ते बॅटर देखील छान हलकंसं तयार होतं आणि तेल देखील आपलं ते व्यवस्थित मिक्स होतं. तर 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल तेल देखील मिक्स झालं आहे आणि आपलं जे बॅटर होतं ते देखील हलकं तयार झालं आहे. त्यानंतर लगेच याच्यामध्ये अर्धा चमच्यावर मी इनो घातलं आहे. इनो घातल्यानंतर त्याला देखील फक्त काही सेकंदांपर्यंतच आपल्याला याला पटकन फिरून घ्यायचं आहे. तर इनोच्या जागेवरती आपण जास्त वेळ फर्मेंट करून वापरलं, म्हणजे इनो नसेल घालायचं तर थोडा वेळ याला फर्मेंट करून घ्या, म्हणजे त्यामुळे आपल्याला इनो वापरण्याची गरजही
अजिबात नाही. तर इनो घातल्यानंतर लगेचच आपण आता पहिला लेअर तयार करून घेणार. त्यासाठी बरोबर अर्धा इंचाचा आपण लेअर तयार करून घेतला आहे. तो लेअर तयार झाल्यानंतर हलक्या हाताने याला टॅप करून घ्या, जेणेकरून जी हवा असेल ती लगेच साईडला एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं, त्या भांड्यात पाणी गरम झाल्यानंतर लगेचच आपण ही प्लेट ठेवून 2 ते 2.5 मिनटं याला आता स्टीम करून घेणार. आता याला स्टीम करताना जी गॅसची फ्लेम आहे ती अगदी फुल आपल्याला ठेवायची, मंद अजिबात करून घ्यायची नाही, म्हणून ते अगदी पटकन स्टीम होऊन ते तयार. तर 2.5 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असं आपलं हे स्टीम करून तयार झालं आहे. हाताला जर चिपकत असेल तर पुन्हा आणखी अर्धा मिनिटभर करून घ्या, नसेल चिपकत तर अगदी परफेक्ट असं आपलं ते स्टीम तयार करून झालं आहे. जो आपण हिरव्या कलरचा मसालेदार जे बॅटर तयार करून घेतलं होतं ते बॅटर यामध्ये आपण या पद्धतीने पसरून घेऊ. आता आपल्याला ह्या बॅटरचा देखील अर्धा इंचाचा थर तयार करून घ्यायचा आहे. यापेक्षा आपल्याला जास्ती लेअर तयार करून घ्यायचा नाही. जर तुमचं मिश्रण जास्ती असेल तर जास्ती देखील करून घेतलं तरी काही हरकत नाही. ते देखील आपण 2 मिनटं स्टीम करून घेतले. 2 मिनटानंतर हाताने ह्या पद्धतीने चेक करून घ्या. जर लागत नसेल हाताला लगेचच आपण तिसरा लेअर ह्या पद्धतीने यावरती पसरून घ्यायचा. तर तिसरा देखील आपण अर्धा ते पाऊण इंचाचा ह्या पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने हळूवार त्याला पसरून घ्यायचं. मिश्रण हे आपलं व्यवस्थित पसरून झालं आहे. या पद्धतीने आपलं मिश्रण हे पसरून झाल्यानंतर पुन्हा आपण यावरती लाल तिखट आणि जर तुमच्याकडे काळी मिरी पावडर असेल ते आपण ह्यावरती अगदी चिमूटभर टाकून घ्यायचं. खूप छान अशी चव येते. नसेल तर दोघीही आपण नाही घातलं तरी काही हरकत नाही, पूर्ण प्लेन देखील आपण बनवला तरी काही हरकत नाही. तर यावरती झाकण ठेवून पुन्हा आणखी 2.5 मिनटं आपण याला स्टीम करून घेणार आहोत. तर 2.5 मिनटं आता मी याला स्टीम करून घेतलं आहे. तर 2.5 मिनटानंतर लगेच काय करायचं, गॅस हा बंद करायचा. पहिले 2.5 मिनटं, नंतर 2 मिनटं, 2.5 मिनटं, एकूण 7 मिनटं आपण याला स्टीम करून घेतलं आहे. तर लगेच एक सुरी घ्यायची, सुरीच्या सहाय्याने याला चेक करून बघायचं. जर सुरीला चिटकत नसेल तर अगदी परफेक्ट असं आपलं ढोकळा हा तयार झाला आहे. लगेच गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे याला गार करून घ्यायचा. तर मी आता हा ढोकळा पूर्णपणे गार करून घेतला आहे. गार झाल्यानंतरच आपण यावरती फोडणीही लावून घ्यायचं. फोडणी लावण्यासाठी तेल हे एका फोडणी पात्रामध्ये अगदी कडकडीत गरम करून घेतले. बारीक चिरून घेतलेली हिरवी लाल मिरची आणि 1 चमचाभर मोहरी छान आपण यामध्ये फुलून घेतली. मोहरी आणि हे छान फुलल्यानंतर गरमागरम फोडणी लावून घेतली आहे. फोडणी लावल्यानंतर यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, जर कढीपत्ता असेल तर कढीपत्ता देखील आपण घातला तरी काही हरकत नाही. तुम्हाला तीळ देखील घालायची असेल तर तीळ देखील आपण घातली तरी काही हरकत नाही. तर त्यानंतर सर्वात आधी काय करायचं, आजूबाजूचा भाग जो होता तो व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा सुरीच्या सहाय्याने. नंतरून लगेच आपण याचे ढोकळे आपल्याला जसे लहान मोठे हवे त्यानुसार येतात कट हे करून घ्यायचं. तर मध्यम आकाराचे आता मी छान स्क्वेअर आकाराने ढोकळे हे कट करून घेते. तुम्ही ट्रायंगल आकाराने किंवा डायमंड आकाराने देखील त्याला कट करून घेऊ शकता. अशा पद्धतीने कट करून झाल्यानंतर एक छोटी खुर्फी घ्यायची आणि कळ्याच्या सहाय्याने सर्वात आधी एक काढायचं, नंतर आपण बाकीचे हे काढून घ्यायचे. जेवढे दिसायला सुंदर दिसत आहे ना तेवढेच चविष्ट, अगदी परफेक्ट जाळीदार आणि अगदी छान सॉफ्ट असे ते तयार झाले. नक्की तुम्ही या पद्धतीने तयार करून बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वजण आवडून खातील एवढा छान चविष्ट असा आपला हा सकाळचा नाश्ता हा तयार झाला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या पद्धतीचे